पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, हा स्पर्श लक्षात ठेव। उद्या ऑपरेशन टेबलवर हा स्पर्श आठव। हे बघ, काही दिवसात स्पर्धा आहे आणि तुला त्या स्पर्धेसाठी उभं राहायचंय। तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय। तुला ती स्पर्धा जिंकायची आहे मुक्ता। तुला अनेकांची प्रेरणा व्हायचंय। त्या सगळ्या मुली तुझी वाट बघतायत मुक्ता। हा आपला संबळ, ती स्पर्धा तुझी वाट बघताय मुक्ता। हे कायम लक्षात ठेव। काय चाललंय मध्ये मध्ये? देवा, देवा रे, तू तू काय झालं? आता तू सांगितलं तसं मी सगळं दादांना सांगितलं। काय म्हणाला दादा? मी म्हटलं ना, त्याला पटलंच असणार आहे। त्यांना काहीच फरक पडला नाहीये। हो, त्यांनी काही रिप्लायच दिला नाही। मला तर असं वाटतंय की संबळ वाजवल्यामुळे देवी आईचा कोप झाला हे त्यांना पटलंच नाहीये। आई, अंतःकरणापासून सांगतोय, मुक्ताला बरं कर। लोक आता काय वाटेल ते बोलायला लागलेत। मुक्ताने संबळ वाजवली म्हणून तिच्यावरती हे संकट आलं। असं कसं होऊ शकतं? संबळ हे तुझं आवडतं वाद्य आहे ना। तूही एक स्त्री आहेस, मुक्ता एक स्त्री आहे। मग तिने वाजवल्यावर संकट कसं येऊ शकतं? तूच मार्ग काढ आता ह्याच्यात। बरं कर मुक्ताला। सगळ्यांची तोंड बंद कर आई। आता आणखीन परीक्षा नको बघूस। या सगळ्यांना समजावून सांग, मुक्ताचं संबळ वादन हे शाप नाहीये, उलट ते वरदान आहे। माझी प्रार्थना मान्य कर आई। मुक्तानं शेवटच्या श्वासापर्यंत संबळ वाजवली पाहिजे। अगं, रेणुकाच्या लग्नाची तारीख काढली आहे। आपल्याला तयारी सुरू करावी लागेल आता। आणि रेणुका, तिचं तर तुझ्याशिवाय पान पण हलत नाही। जिकडे तिकडे सदान कदा तिला तिची वहिनी हवी असते। अगं, आणि भक्ती, तिचं पण लग्न आहे ना? अगं मुक्ता, किती काम आहेत आपल्याला, खूप काम आहेत आपल्याला। आपल्याला तयारी सुरू करावी लागेल। तू पटकन बरी हो। माय हातात असताना तर आता बरी येऊन लगेच तयारी सुरू केली असती, पण माय हातात काहीच नाही। पण मी तुम्हाला शब्द देते, मी शेवटपर्यंत लढन। अजिबात हार मानायचे नाही। पण मला काही झालं तर? मुक्ता, अहो, देवाच्या मनात काय ते सांगता येत नाही। यार मुक्ता, प्लीज ना। तुम्ही मला एक वचन द्या, मी माझ्या घरच्यांची काळजी घे, त्यांच्याकडे लक्ष द्या। आपल्या भक्तीच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या। त्यांना तुमचा लय आधार वाटतो। आज मी तुझ्या समोर एक प्रतिज्ञा करतो। जोपर्यंत मुक्ता बरी होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही। अन्न पाण्याचा त्याग करतो मी। पण काही झालं तरी मुक्ता बरी झाली पाहिजे। आणि जर का तिला काही झालं नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन।
हा मुक्तावर अविश्वास नाहीये, हा तुझ्या भक्तीवरती अविश्वास दाखवला जातोय. त्याला आता उत्तर दे, मुक्ताला बरं कर. गजा, काय रे, इथं का बसलायस? विचार करतोय. एवढ्या मोठ्या घरात आपली खोली सापडत नाही म्हणून. तुम्ही भारी, लय भारी तुम्ही. असं का वाटतं तुला? तुम्ही हसवलं ना मला, नाहीतर मी टेन्शन मध्ये होतो. पण तुम्ही म्हणले तुझी खोली सापडत नाहीये, मला हसायला आलं. आणि हसायला आलं की टेन्शन जातं. गजा, मला माहितीये तुला कशाचं टेन्शन आलंय. ओळखून दाखवू? हा हा. तुला ना तुझ्या मुक्ताताईच्या ऑपरेशनचं टेन्शन आलंय, बरोबर? अयो, तुम्ही जादूगर पण आहात. अजून कोणते कोणते जादू येतात तुम्हाला? मला आवडते जादू, अजून दाखवा ना. तुला ना जादून मी आणखीन एक गोष्ट सांगू शकतो. काय? अरे तुझ्या मुक्ताताईच्या जीवाला धोका आहे. गजा, तुझी मुक्ताताई परत नाही आली तर? ए, काय बोलतोयस? अरे कशाला घाबरतोयस त्याला? हे लहान मुलांशी असं बोलतात का? अहो, मी त्याला घाबरवत नव्हतो. मी फक्त मला जे प्रश्न पडलेत ते त्याला सांगत होतो. काय रे गजा? आणि तसंही काय होऊ शकतंय हे कोणी सांगू नाही शकत ना. गप्प बस. गजा, बाळा तू जा झोपायला. आणि अजिबात काळजी करू नको. तुझी मुक्ताताई एकदम ठणठणीत बरी होऊन घरी येणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. पण तिला बाळ नाही झालं तर तिला घरात पण नाही घेणार? नाही रे बाळा, असं कुणी सांगितलं तुला? तुझी मुक्ताताई आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. आणि बाळाचं काय, समजा नाही झालं बाळ तर नाही झालं, त्यात काय एवढं. पण मी गजमामा पण नाही होणार? नाही असं नाही, तू गजामामा होऊ शकतोस. म्हणजे सारंगदाजींना बाळ होणार? युवराज, चल निघ इथून, निघ. बाळा तू त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. कुठं कसं वागायचं ह्याच्यात त्याला काही कळत नाही. मला पण सगळे असेच म्हणतात. म्हणजे युवराज दादा पण माझ्यासारखंच आहे? नाही, तू खूप साधा, हुशार आणि समजूतदार मुलगा आहेस. खरंच? हो. मुक्ताताई खरंच परत येईल ना? हो. तुम्ही मग असे खोटं नाही बोलत आहे? नाही रे, अगदी खरं बोलतोय. बघा बर का, ती जर परत आली नाही ना, तुम्ही तुमच्याशी कधीच नाही बोलणार. गजा, बस बाळा बस. डॉक्टर खूप प्रयत्न करतायत ना. आपण आपल्या मनामध्ये सगळं चांगलं होणार आहे, ठीक होणार आहे अशी आशा बाळगायची. बाकी देवी आई आहेच, तिच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होईल, अगदी ठीक होईल. पण मी सगळ्यांना सांगणार आहे की बाळ होण्यासाठी एवढा त्रास जर होणार असेल तर मला मामा नाही व्हायचं. मला फक्त माझी मुक्ताताई परत पाहिजे. गजा, बाळा तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळाला पाहिजे रे. भेटेल भेटेल. त्या मुक्ताच्या मरणाची प्रार्थना करणं बंद कर आता. अरे तू माणसाच्या जन्माला आलायस हे कधीतरी दिसू दे आम्हाला. अरे तू त्या पोराशी, एवढ्याशा त्या गजाशी असं बोलतोस? अरे त्या लेकरावर याचा काय परिणाम होईल काय नाही याचा जरा सुद्धा विचार नाही केलास. अहो आता बास झालं हो, किती बोलताय तुम्ही त्याला? हे तुझ्या या असल्या फालतू लाडांमुळेच ना बिघडत चाललाय तो. आणि तुला सांगतो मी माधवी,
तू याला असं वारंवार पाठीशी घालणं, त्याच्या चुकांवर पांघरून घालणं हे जर बंद केलं नाहीस ना, तर एक दिवस नक्की याचा दत्ता आणि तुझी अंबिका होईल आणि तुम्हाला दोघांना कायमचं घराबाहेर जावं लागेल, लक्षात ठेव. म्हणजे आता माझी मतं, माझे विचार यांना काही किंमतच नाही या घरात. अहो बाबा, मला पण काळी जाई विसरता का? आणि त्यावर अपमानाच्या रेघोट्या अजून सुद्धा ताज्या आहेत. गप्प बस. उगीच काहीतरी फालतू बडबड करू नकोस. स्वतःला साहित्यिक समजल्यासारखं रेघोट्याने हे ते सांगतोय मला. अरे आपल्या माणसांबद्दल कसला आलाय राग आणि कसली आली ते हे खुन्नस ठेवायची ते. तिच्या चुका दाखवताना आपल्या चुका मात्र सोयीस्कररित्या विसरून जायचं. हो बस झालं हो आता. गायत्री, जरा तुझ्या बापाला शांत राहायला सांग बाई. ते काहीच चुकीचं बोलत नाहीये दादा. अरे तू मुक्ता वहिनीचा तिरस्कार करतोस हे माहिती होतं, पण गजाशी पण असं वागतोस. अरे तो नाही आपल्यासारखा. त्याच्या मेंदूवर काय परिणाम होईल याचा तरी विचार करायला हवा होतास. आणि दादा, उद्या माझ्या शरीराला काही व्यंग आलं आणि लोकांनी त्या व्यंगाची चेष्टा केली तर तुला काय वाटेल रे? आणि जर उद्या मी तुझ्याशी नीट वागले नाही, तुझा अपमान केला, तर मुक्ता वहिनीसारखं मीही जगू नये असं वाटेल का तुला? गायत्री, तू माझी सख्खी बहीण आहेस. आपलं पटत नसलं, आपले विचार जरी वेगळे असले, आपल्यात कितीही भांडणं असली, तरी जे मला मुक्ताबद्दल वाटतं ते तुझ्याबद्दल कधीच वाटणार नाही, हे लक्षात ठेव. पाहिलंच, एवढा पण वाईट नाही हो माझा लेक. अहो तुम्ही ना याला ओळखलंच नाही. तुम्ही याच्यावर उगाच आरोप करत असता नेहमी. काय करावं ना हेच कळत नाही. माधवी, तुला स्वतःबद्दल थोडी सुद्धा अशी कधीच लाज वाटतच नाही का ग? जाऊ दे, स्वतःच्या वागण्याची लाज वाटणं सोडून दे ग, पण निदान मुलाच्या वागण्याची तरी वाटू दे थोडीफार. हे याच्या जन्माच्या वेळेस तू खूप असंख्य त्या सोसल्या यातना सोसल्या होत्यास ना. कशासाठी? तर ज्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या यातना एवढ्या भोगल्यात त्यांनीच मोठं होऊन स्त्रीचा द्वेष करावा म्हणून. कुणाच्या तरी मरणाची प्रार्थना करावी यासाठी? काय आपलं लेकरू मोठं होऊन वाईट माणूस म्हणून प्रसिद्ध व्हावं यासाठी? युवराज, अरे डोळे उघड जरा, बघ आजूबाजूला काय चाललंय, कोण कसं वागतंय. अरे दादासारखा मुक्ताचा एवढा द्वेष करणारा माणूस, कित्येकदा मुक्ताच्या जीवावर उठलेला हा माणूस, तो सुद्धा मुक्ताला आजकाल जीवा पाड जपतोय रे. हे सगळं एवढं चांगलं घडतंय, पण तुझीच गाडी कुठं अडकलीये? बस आता शांत व्हा. बस झालं आता. काय करावं रे हिचं? एवढं सगळं होतंय तरी तुला कशाचीच काही पडलेली नाही का ग? हे बघ माधवी, तू ह्याला एकदा जरी रागवली असतीस, एक शब्द जरी बोलली असतीस ना, तरी मला हे सगळं एवढं बोलायची गरज पडली नसती. तुझ्यामुळे बिघडलाय तो, पण तू बोलणार नाहीस त्याला. खूप लाडाचा आहे ना तुझ्या तो, नको बोलू. जाऊ दे ग, तुला काय त्याला बिघडवायचंय ना ते बिघडव एकदाच, पूर्ण बिघडवून टाक. मला ना जाऊ दे. बाबा, बाबा, अरे ह्या दोघांना कसं समजवायचं ना हेच कळत नाही मला. आई, बाबांची तळमळ चुकीची नव्हती. अगं युवराज दादा खरंच खूप चुकतोय. त्याला वेळी चढवलं नाही ना तर तो आणखी वाईट होईल. लोक त्याला काहीच नाही म्हणणार. आई बाबांनी चांगले संस्कार केले नाही असं म्हणतील. मला ना काय करावं ना ते सुचत नाहीये ग. आई, आई, अगं एवढ्या रात्री तू एकटी काय करते तिथे? काय नाही रे, मुक्ताचाच विचार करत होते. वाटलंच मला. अरे लई वेळा मनातल्या मनात देवीकडे एकच मागणं मागत होते. म्हणलं माझं समद आयुष्य तिला लागू दे. आई, अगं काय बोलतेस तू? असं नको बोलूस ग. आई अगं मला तुझी खूप गरज आहे. एकतर तुझ्या बरोबर जगायचं राहून गेलंय. अगं पूर्वी दादाच्या भीतीने मी तुझ्या खोलीपर्यंत येऊन तिथून तसाच तुला न भेटता माघारी यायचं. आज आपण सोबत हाय का तुला ठाव आहे? फक्त मुक्तामुळे. नाहीतर त्या खोलीच्या चार भीतीच्या आत मी खितपत पडले असते रे. अरे मुक्तामुळे मी खोलीच्या बाहेर आले. तुमचं समद्याचं प्रेम मिळालं. अरे तो राव साहेब कधी न बोलणारा
मला आई म्हणायला लागला आणि काय पाहिजे, जगले म्या जगले, माझ्या वाटेचा आनंद मला मिळालाय. आता माझं समज आयुष्य त्या मुक्तावरून ववाळून टाकीन बघ. आई मला सांग, आईसाठी कोणत्या वेदना जास्त असतात ग? म्हणजे मुलाला जन्म देताना होणाऱ्या प्रसूती वेदना मोठ्या असतात की नाही रे बा, ती मुलं जेव्हा तिला दोष देतात तेव्हा ते तिच्यावर आरोप करत असतात, तिला गुन्हेगार मानतात, तेव्हा त्या वेदना काळी चिरून जातात. रावसाहेबाला जशी मी तमासगिरी नसल्याची लाज वाटत होती, तसं तुला कधी वाटलं कर? नाही नाही आई, खरं सांगतो, कधीच नाही, अजिबात नाही. अगं कारण मुळात मी तमाशाकडे कधी चुकीच्या नजरेने किंवा वाईट दृष्टीने बघितलंच नाही. माझ्या दृष्टीने तमाशा ही एक उच्च दर्जाची कला आहे, बस. खरंय, पर तुला ठाव नाही, मला सारखं भ्या वाटायचं. काय? एका दिवशी तू म्हणशील ही बाई तमाशात नाचायची, माझा बा दुसरा कोणतरी असेल. नाही आई, अगं काय बोलतेस तू? नाही ग, नाही, हा असा विचार आई माझ्या स्वप्नात सुद्धा कधी मला शिवला नाही ग, खरं सांगतो. आई आई आई, मुक्ता बरी होऊन घरी आली ना की आपण ह्या विषयावर खूप बोलू. तुला सांगतो मी, मुक्ता फक्त आपल्या ह्या घराची सून नाहीये, नाही अगं ती आपल्या सगळ्यांची आई आहे. आणि मग आपल्या सगळ्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडून अर्ध्यावर निघून नाही जायची ती आई. मी सांगतो, रडू नको अगं. भक्ती, वा, मस्त. अरे आजचं जेवण म्हणजे एकदम ते हे झाले कसं, म्हणजे अप्रतिम म्हणायचं का तुम्हाला? हा, वाटलंच मला. हे मागच्या वेळी पण ते याच शब्दावर अडकले होते म्हणून. खरंच हे असा एखादा छान पिये पाहिजे. मी बोलताना आपलं ते हे वगैरे असं अडकवलं की लगेच कोणता शब्द येतो तिने लगेच सांगायला पाहिजे. ओके, नाही म्हणजे तुम्ही शब्द समोर ठेवाल, पिये सुद्धा नेमाल, पण भाऊ काका तुमच्याबरोबर राहून जर तो पण ते ते हे काय ते हे हे असं करायला लागलं तर? अरे दादा, तुम्ही का नाही जेवत आहात? अगं नाही, भूक नाहीये मला. तुम्ही सगळे जेवून घ्या, मग जेवेन मी. अहो नका खोटं बोलू. एकदा खोटं बोललात ना की 10 वेळा खोटं बोलायला लागेल तुम्हाला. म्हणजे काय झालं? काही नाही, देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही जेवून घ्या बरं. काय मग काय झालं? एवढं काय त्याच्यात मी जेवलो नाही आणि नवस बोललो तर? माझी पोरगी आहे ती, माझ्या मुलीसाठी मी नाही जेवलो, काय फरक पडतो? आणि मला माहिती आहे ऑपरेशन यशस्वी पार पडणार आहे आणि नंतर मी जेवायचंच आहे, मला आयुष्यभर जेवायचंय. या जेवणावरनं एक किस्सा आठवला. दादा, तुम्हाला पण जेवायची सवय लागली वाटतं. आमच्या फॅक्टरीमध्ये एक भिकू नावाचा कामगार होता. तो त्याची बायको अशी आजारी होती आणि ती बायको आजारी होती म्हणून तो एकदा नवस बोलला आणि सगळे असे कामगार जेवायला बसले होते. तर याचा नवस असा होता की मी बायको बरी होईपर्यंत स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही. असं म्हटल्याबरोबर समोरच्या सर्व कामगारांनी आपापले डबे लपवले. कारण हा काय म्हणाला होता, स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही, दुसऱ्याच्या खाणार नाही असं. तिच्या बायकोला बरं नव्हतं, त्यामुळं घरून डबा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. असा असा भाऊने विनोद केलाय. आणखीन एक किस्सा सांगतो. असाच एक आमच्याकडे अजून भिकू सारखाच एक कामगार होता. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा ती स्कूटर घेतली
आणि त्यांनी नवस बोलला तो देवाकडे, प्रति लिटर 70 किलोमीटरच्या खाली माझ्या या स्कूटरचं ऍव्हरेज येऊ देऊ नकोस. हे काय नवस आहे हो व्याही? हे काय पहिली पोळी तशीच आहे अजून? नाही खातोय. नाही खातो काय? घ्या, लाजू नका. अहो घ्या हो मालक. घ्या. नको अण्णा. आमच्या घरी घे आलं व्यवस्थित. पोटभर जेवलं पाहिजे. दादा, किती प्रेमळ आहात तुम्ही. किती मायेने माय घरच्यांची काळजी घेताय. माझ्यासाठी अपेक्षा सुंदर क्षण कोणताच नसेल. ही नाती, हा जिव्हाळा, हीच तर माझी ताकद आहे. मला हॉस्पिटल मधून परत येऊन हे सगळे क्षण भरभरून जगायचे.